नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये सोमनाथ जगताप तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। तुम्ही सगळ्यांचं आयुष्य हे बढिया म्हणजे सुंदर चाललेलं असेलच हे अपेक्षा या ठिकाणी मनामध्ये ठेवून मी एक नवीन व्हिडिओला सुरुवात करतोय। लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक पहा, तुम्हाला निश्चित आवडेल। खरं म्हणजे जीवनामध्ये संकट येतातच माणसाला अस्थिर करण्यासाठी, आणि आपण जर अस्थिर झालो तर खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य बर्बाद होतं। मग संकट जरी अस्थिर करण्यासाठी आली तरी आपण त्या संकटाच्या समयी स्थिर राहायचं आणि त्या संकटांना अस्थिर करण्याची जादू आपण निर्माण करायची। मित्रांनो, जीवनात संकट आली म्हणून त्याच्यापासून पळ काढायचा नाही, कारण एकदा जर का आपल्याला पळ काढण्याची सवय लागली तर आपण आयुष्यभर पळच काढतो आणि आपल्याला पळच काढण्याची सवय लागते। खरं सांगा मला की झाड कापलं तर ते झाड सुद्धा पुन्हा वाढतं, चंद्र सुद्धा आमुष्याला आपल्याला दिसत नाही पण पौर्णिमेपर्यंत तो कलेकलेने त्या ठिकाणी वाढत जातो। म्हणजे यातून आपल्याला काय पाहता येतं की या बदलत्या बिघडत्या दुनियेत स्टेबल असं काहीच नाही, चेंज गरजेचं आहे। मित्रांनो, तसं संकट आली म्हणून घाबरायचं नाही, कारण आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस असतील तर तेही जास्त दिवस राहत नाहीत, खराब दिवस असतील तर तेही जास्त दिवस राहत नाहीत, कारण चेंज गरजेचं आहे। म्हणून संकट सुद्धा जास्त दिवस राहत नाहीत। संकट येतात कशासाठी येतात तर कमजोर माणसाला कमजोर करण्यासाठी येतात आणि ते दाबू पाहतात जो पहिल्यापासून कमजोर आहे। म्हणून मित्रांनो, कमजोर बनून न राहता संकटांना भिडा, त्यांना टकरा, त्यांच्यावर हमला करण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा, कारण त्या संकटाला सुद्धा वाटलं पाहिजे अरे काय बाप माणसाशी आपण भिडलोय, काय मर्द माणसाशी आपण भिडलोय। तो आपल्याला भिडताना अगदी धाडसी वृत्ती त्या ठिकाणी मजबूत करतोय। मित्रांनो, अगदी सहज सांगायचं असेल तर हिरा आणि काच या दोन्ही जर फरक ओळखायचा असेल तर त्याला उन्हात ठेवावं लागतं। उन्हात ठेवल्यानंतर जो थंड राहतो तो हिरा आणि जे गरम होते ती काच। संकट हे उदाहरण सांगण्याच्या पाठीमागचा हेतू असा की संकट आली की थंड राहा, हिऱ्यासारखं थंड राहा व त्याच्यावर कृती करत त्यातून बाहेर पडा। काचेसारखं गरम होऊन स्वतःचं अस्तित्व गमावू नका। आयुष्य म्हणलं की संकट येणारच आहेत, म्हणून संकट आली घाबरू नका। असं कोणताच व्यक्ती आयुष्यात नाही त्या व्यक्तीला संकटाचा सामना करावा लागला नाही। मित्रांनो, संकट शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा येतील, अगदी कितीही शेवटचा क्षण असेल तरी त्यापासून पळ काढू नका, कारण संकटापासून पळ काढणे महापाप आहे। जर तुम्ही संकटांना भिडला तर चमत्कार सुद्धा शेवटच्या क्षणी होऊ शकतो। मग संकट कितीही मोठा असू द्या, निश्चित तुमचा प्रयत्नावर विश्वास असेल, तुमचा प्रयत्न कायम असेल, सातत्य असेल तुमच्या प्रयत्नामध्ये, तर तुम्ही त्या संकटांना नक्की हरवेल। अनेक पद्धतीचे संकट असतील, कुणाच्या आयुष्यामध्ये आर्थिक संकट असेल, कुणाच्या आयुष्यामध्ये शारीरिक संकट असेल, कुणाच्या आयुष्यामध्ये मेंटली काहीतरी संकट असेल, कोण कशाने अस्थिर असेल। पण ध्यानात ठेवा, अगदी वर्तुळाचा केंद्रबिंदू जसा स्थिर असतो आणि तसाच आपण स्थिर राहायचं आणि संकटाला अस्थिर करायचं। रडून मिळालेल्या सहानुभूतीपेक्षा लढून मिळालेल्या जखमा ज्यावेळेस आपल्याला प्रिय वाटू लागतात त्यावेळेस माणूस आतुर होतो। कसलंही मोठं संकट आलं तरी त्याला मातीत मिळवण्यासाठी, आणि ते मातीत मिळवायचं असेल संकट मित्रांनो, तर तुम्हाला असं बनावं लागेल की तुम्ही अशी धाडसी वृत्तीशी जोपासावं लागेल की तुम्ही त्या संकटांना भिडा, तोडा, हमला करा आणि त्यातून कृती करत बाहेर पडायचं। त्या संकटांनाही वाटलं पाहिजे तुम्ही पळपुटे नाही आहात, तुम्ही पळपुटे नाही आहात। मी अशा बाप माणसाला भिडलोय, त्या संकटांना सुद्धा वाटेल की हा पळपुटा माणूस नाही आहात, की हा बाप माणूस आहे, मर्द माणूस आहे जो मला भेडला, आणि निश्चित ते संकट तुमच्या
आयुष्यामधून दूर जाईल ते दूर घालवण्यासाठी आणि तुम्ही तो संकटांना भेटणारा बाप माणूस व्हावा यासाठी या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि निश्चित तुम्ही सातत्य ठेवा प्रयत्न यशाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही आणि यश तुमच्या हातामध्ये स्थिरावल्याशिवाय राहणार नाही फक्त भेडा संकटांना भेडा आणि प्रयत्नावर सातत्य ठेवा मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ धन्यवाद